देशाचा चौथा स्तंभ मानले जाणारे पत्रकार बांधव अत्यंत कठीण परिस्थितीत काम करीत आहेत। त्यांचे योगदान उल्लेखनीय असूनही त्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत असे सांगत इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती प्रभा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हक्काची घरे बांधून द्यावीत, त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तसेच त्यांचा आरोग्य विमा शासनाने काढून द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। श्रीमती परदेशी म्हणाल्या, पत्रकार अल्प मानधनावर जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत। ते समाजातील दुर्लक्षित प्रश्नांना उजाळा देत असतात। त्यांच्या कल्याणासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत। या प्रसंगी निवेदनाप्रसंगी मीरा सरोज, रेखा कुलकर्णी, मालती सूर्यवंशी, ज्योती बोरसे, हर्षदा पाटील आदी महिला मंडळाच्या सदस्याही उपस्थित होत्या। या मागण्यांवर सकारात्मक विचार करून योग्य त्या योजना राबवाव्यात अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली। आज आपले राज्य शिष्टाचार मंत्री आणि आपले शहराचे लाडके पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ रावल साहेब हे एका मीटिंग संदर्भात आले असता आज त्यांना आम्ही एक अशा आशयाचे निवेदन दिले की धुळे जिल्ह्यातील चारी तालुक्याचे जे माझे पत्रकार बांधव आहेत जे उन्हातान्हात फिरत असतात आणि देशाचा तो चौथा स्तंभ आहे। दुसरं असं की ते प्रत्येक अनाधिकृत वस्तूला वाचा फोडण्याचं काम करत असतात। त्यांच्या वाचामुळे अनेकांचे जीवन अनेकांना न्याय भेटत असतं। अशा माझ्या पत्रकार बांधवांना जिल्ह्यात चारी तालुक्यातील जेवढे पत्रकार बांधव आहेत त्यांना आपले हक्काचा निवारा करून देण्यात यावा आणि त्यांच्यासाठी शासकीय पद्धतीने त्यांच्या कारकिर्दीमध्ये कायमस्वरूपी घर बांधून देण्यात यावे अशी आज आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। कारण की पत्रकार बांधव उन्हातान्हात फिरत असतात, त्यांना अल्प असा मानधन दिला जातो आणि त्या मानधनावर सामान्य कुटुंबाची जीवन याचिका ही पूर्णपणे भागत नाही आणि अल्प मानधनावर पूर्ण कुटुंबाचा बोजा एकट्या पत्रकार बांधवावर असो, ऊन असेल, पाऊस असेल किंवा आंधी वादळ असेल, जिथे तिथे कोणी पोचत नाही। जसं सांगतो आपण सूर्याबद्दल की जिथे सूर्य पोचतो कवी पोचत नाही तिथे रवी पोचतो, म्हणजे ज्या पद्धतीने सूर्य प्रत्येक कानाकोपऱ्यात पुरत असतो तसाच माझा पत्रकार बांधव हा कानाकोपऱ्यात पुरत असतो आणि ज्या गोष्टी जनतेपर्यंत येत नाही त्यांना वाचा फोडण्याचं जे कार्य करत असतात त्यांना त्यांचा हक्काचं घरकुल बांधून देण्यात यावे हे असे आम्ही विनंती केलेली आहे आणि आम्हाला पॉझिटिव्ह असा त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटलेला आहे आदरणीय पालकमंत्र्यांकडून आणि याचा आम्ही पुन्हा फॉलोअप घेऊ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.